अपघातावेळी मिहीर शाह ड्रगच्या नशेत, संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. वरळी हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलंय. महिलेला आपल्या महागड्या गाडीनं एकदा नाही तर दोनदा चिरडणाऱ्या मिहीर शाह याला बेड्या घालण्यात अखेर पोलिसांना यश आले. तब्बल 3 दिवसांनी पोलीस आरोपी मिहीर शाहपर्यंत पोहोचले. अशातच आता ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांकडे संशयानं बोट केलंय. मिहीर शाह अपघातावेळी ड्रगच्या नशेत होता हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये 3 दिवसापर्यंत त्याला फरार करण्यात आलं होतं, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आणि तसेच यावरून मुंबई पोलिसांवर संशयाची सुई येतं असेही संजय राऊत म्हणालेले आहेत. ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत वरळी हिट अँड रन प्रकरणी बोलताना म्हणाले की सरकारकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिट अँड रनचं प्रकरण साधंसुधं प्रकरण नाही आहे. पुण्यात जसं अग्रवाल कुटुंबाचं प्रकरण झालं तसेच ही सुद्धा नेता फॅमिली आहे. हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आहेत. त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. तसेच आरोपीचे वडील शिवसेना शिंदे गटाचा नेता आहे. त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड जर पोलिसांकडे नसेल तर तो आम्ही पाठवतो. पकडण्याला उशीर लागला आणि पोलीस ते 24 तासात पकडले आरोपी पकडतात, मात्र याला काय उशीर लागला? कारण या राज्यातलं जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये जे मिंधे सरकार आहे हे एकतर गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झालेलं सरकार आहे. अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन जे विधानसभेत आहेत हे सरकार बनवलेलं आहे. मग ईडी असेल, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स, EOW, त्याच्यामुळे यांची मानसिकता आहे गुन्हेगारी स्वरूपाची. गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं. वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालेलं आहे. त्या निरपराध महिलेस श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला, हा एखादा नराधम, नशेमध्ये असलेला नराधम, पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो. एका मराठी महिलेचं ज्या पद्धतीनं रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी 3 दिवस सापडत नाही, कोणाला खरं वाटेल का? हे कोणाला खरं वाटेल? त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे. पण व्हिडिओ CCTV फुटेज सांगताय की ह्या मुलानं, या गुन्हेगार, त्याचा बापही गुन्हेगार असं मला कळलं, ह्या मुलानं कशी नशा केली होती, कोणत्या प्रकारची नशा केली होती, कोणत्या बारमध्ये गेले होते. आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हर जो आहे त्याला गाडीवर बसवा. त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे ते नातेवाईक आहेत. मी आता वाचलं त्यांच्याविषयी. कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा इतर काही सामाजिक कार्यकर्ते. बोललं पाहिजे ना. कसल्या टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री? आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या सहकार्याचे एक नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. कसलं मराठीपण आहे तुमच्यामध्ये? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.